जाऊया नागपूरला सायबर पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे। सायबर पोलीस स्टेशनमध्ये 4 FIR दाखल केलेली आहे। यामध्ये जे प्रथम FIR आहे 27/2025 यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता, ज्यामुळे ते दंगा झाला। त्याच्या अनुषंगाने ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 28/2025 एक FIR दाखल केलेली आहे, ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये त्याने स्प्रेड केला, ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साइट झाला। त्याच्यावर एक 28/2025 FIR दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 29/2025 अशी FIR दाखल केली आहे, ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले। त्याच्यावर 29/25 असा गुन्हा दाखल केला आणि 30/25 यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरिफाय केला आणि ते व्हायलन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर तन से जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि 2 समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांना त्यांनी ग्लोरिफाय केला आणि फर्दर व्हायलन्सला बढ़ण्यासाठी आणि एक सबवर्सिव्ह ॲक्टिव्हिटी बढ़ण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले। त्या सगळ्यावर हे 4 गुन्हे काल दाखल केलेले आहे। याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहेत, त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे। आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे। टोटल किती आरोपी आहेत यामध्ये आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते जे आयडेंटिफाय केलेले होते। त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ॲड होणार आहे। बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं काय सांगणार? नाही, त्याचा असा काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे। जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो। व्हिडिओ व्हायरल होत होते आणि ज्यावेळी काही 9 लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळण्याचा आरोप होता, असा व्हिडिओ व्हायरल होत होता, तर मग हे पोलिसांना, पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे? नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाईम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे X आणि यूट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलीस स्टेशनच्या त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे। पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायलन्स झाला त्यामुळे हे FIR दाखल झालेली आहे। पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला, कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे, ते मोठा एक व्हॉट्सॲप आहे आणि व्हॉट्सॲपमध्ये मॉनिटरिंग करणं काही एवढा सोपा काम नाही आहे। ते स्प्रेड होतात, ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे, प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे, त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे, ते स्प्रेड होतात, नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे, तर ते असं नाही आहे। मोर दॅन 172 व्हिडिओज आयडेंटिफाय केले होते, ते व्हिडिओ नागपूरचेच आहे की त्यात ओरिजिनेटेड काही दुसऱ्या देशातलं पण आहे, त्या कंट्रीचं नाव काय आहे? नाही, हे प्रोफाईल्स सगळे आहे, आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो, पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे, नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे। जे
सर, बाहेरचे कुठले लोक आहेत? बाहेरचे कुठले लोक आहेत सर? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो. देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले आहे ते सर? ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही, पण ते नागपूरचे नाही आहे. त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे. फहीम खानला ज्या पद्धतीने सर इकडे बघा, समोर बघा. आणि फहीम खानच्या फेसबुकमध्ये खूप सारे वादग्रस्त कंटेंट सापडलेले आहे. बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे, जिहादी सारखा मजकूर आहे, असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहे ज्यामध्ये देशाविरुद्ध कृती सगळे पेजेस जे आहेत ज्याच्यावर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि आता 20 तारीख झालेली आहे. तर 17, 18, 19चे सगळे जे पेजेस आम्ही आयडेंटिफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी. आणि त्यामध्ये 50% पेजेस, 50% पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे. यामध्ये जे फहीम खान जे आहे ते आरोपी, ते आमचे गुन्हेमध्ये पण 30/25 मध्ये आरोपी आहे आणि त्याच्यावर पण हे जे सेक्शन 152 आहे ते पण लावलेलं आहे. सर, अभी तो सिर्फ अटॅक हुआ है, असं काही व्हिडिओ तुमच्याकडे आहे का, तुम्ही मॉनिटरिंग करताय? देशद्रोह का चार्ज डाला गया है क्या? इंटरनेशनल कोई कॉन्स्पिरेसी आपको दिखती है क्या इसमें? अभी तक आपकी इन्वेस्टिगेशन में कुछ आया है? जो देशद्रोह का जो चार्ज डाला गया है वो गुना नंबर 30/25 में डाला गया है, जिसके अंतर्गत जो वायलेंस हुआ पुलिस के खिलाफ में, जो पत्थरबाजी हुई, उसको ग्लोरीफाई किया गया है. उसके साथ में ऐसे कमेंट डाले गए हैं, उसमें जो कैप्शन डाला गया है अल्लाह अकबर और सर तन से जुदा, ये उस वायलेंस को ग्लोरीफाई करने के लिए और बढ़ाने के लिए, और जिसको हम लोग बोलेंगे कि आर्म्ड अग्रेशन को बढ़ाने के लिए और सबवर्सिव एक्टिविटी को बढ़ाने के लिए वो उस प्रकार के पोस्ट डाले गए हैं. उस वाले उन लोगों के ऊपर केवल ये देशद्रोह का कलम लगाया गया. हाँ, उसमें देशद्रोह का जो कलम जो लगाया गया है वो 30/25 में लगाया गया है, जिसमें अभी 6 आरोपी हमने उसमें लिखे हैं. उसमें फहीम खान भी है और उसमें और भी आरोपी अभी ऐड होंगे. सर, ये सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, ये भी क्या बयान आया? आईपीएस बांग्लादेश से मिला है कहीं? नहीं, बांग्लादेश का कनेक्शन अभी हम लोग स्टडी कर रहे हैं. ऐसे किसी के प्रोफाइल में बांग्लादेश लिखने से हम लोग इस प्रकार का मैं उसमें कमेंट नहीं कर पाऊंगा. अच्छा सर, एक वीडियो जो बनाया गया था आपके ऊपर देशद्रोह का गुनाह रजिस्टर हुआ है. 6 लोग हैं अभी तक, उसमें और ऐड होंगे. इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी कोई दिखाई दे रही है क्या? टेरर लिंक कुछ अभी तक आपको पता चला है क्या इसमें? देखिए, हमने सेक्शन 152 तो लगाया ही लगाया है, लेकिन इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी उसमें है या नहीं, उस पर मैं अभी टिप्पणी नहीं कर पाऊँ, क्योंकि कल रात में जाके एफआईआर दाखिल हुई है और उस एफआईआर का भी तपास होगा और तपास में जल्दी ही वो सब चीजें निष्पन्न हो जाएंगी. इसमें एटीएस जांच करना, एनआईए भी जांच कर सकती है मामले की. सर, एनआईए भी नहीं, अभी फहीम खान तो गिरफ्तार है, तो उसका हम लोग प्रोटेक्शन वारंट ले लेंगे. सर, एनआईए भी जांच कर सकती है. नामजद आरोपी हैं, एनआईए जांच कर सकती है. कितने नामजद आरोपी हैं? टोटल कितने एफआईआर रजिस्टर हुए? 4 एफआईआर दाखिल हुए हैं, जिसमें 50 के ऊपर अभी तक आरोपी हैं, लेकिन और भी प्रोफाइल स्टडी करके वो आरोपी बढ़ाए जाएंगे. ये कुछ फंडिंग वगैरह की बात भी हुई है कि कुछ सोशल मीडिया के माध्यम से कहीं चैट में आपको नजर आएगा? कुछ नहीं, फंडिंग के बारे में अभी नजर नहीं आया है. सर, इसकी एनआईए जांच कर सकती है क्या इस प्रकरण की? उसके ऊपर निर्णय देखिए वो केंद्र सरकार लेगी, एटीएस का निर्णय राज्य सरकार लेगी. हमारे पास जो है वो हम जो तपास कर रहे हैं उतनी जानकारी रहेगी. विश्व हिंदू परिषद का जो वीडियो था उसके समान ही वीडियो बना के इसने वायरल किया था फहीम खान ने. हाँ, उन्होंने किया था, उसने किया था, और भी लोगों ने किया था. इसमें 2 प्रकार के लोग हैं. जो 27/25 है, जिसमें वो जो वीडियो था उसको स्प्रेड करके, उसको मॉडिफाई करके स्प्रेड किया गया था, वो 27/25 में. 30/25 में वो लोग हैं जिन्होंने वायलेंस वाली वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस फैलाने के लिए अपील किया था. ऐसे लोग 30/25 में लिए. जिन्होंने पुराना जो औरंगजेब वाला वीडियो था उसको स्प्रेड करके कहीं ना कहीं उन्होंने वायलेंस बढ़ाया, उसको हमने उस पर देशद्रोह का कलम नहीं लगाया. देशद्रोह वाला उसमें लगाया जिसमें वायलेंस वाली वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस करने के लिए अपील की थी, उसमें लगाया. नहीं, उसमें मास्टरमाइंड है कि नहीं ये तो नहीं कह सकते, लेकिन
उसमें वन ऑफ द मास्टरमाइंड बोल सकते हैं, लेकिन उसमें और भी इसमें तपास में अभी चालू है निकालने का। ये क्या लगता है आपको सेंट्रल एजेंसी भी इसमें इन्वॉल्व हो सकती है, क्योंकि पूरे देश भर के दिख रहा है इसमें इन्वॉल्वमेंट? वो तो सेंट्रल गवर्नमेंट का डिसीजन है, वो सेंट्रल गवर्नमेंट उसका डिसीजन लेगी। सर, फहीम खान के अलावा और कौन कौन से लोग हैं ऐसे जिन्होंने ग्रुप को इनवाइट किया या बुलाया या? देखिए, उसमें मैं आपको ये बताना चाहता हूँ कि साइबर के क्राइम में यही डिफिकल्टी एक आती है कि जो एनोनिमस अकाउंट्स होते हैं, अलग अलग आईडी से होते हैं, इसकी सबकी जानकारी हमने मांगी है। जैसे ही जानकारी आएगी आज शाम तक या कल तक उन सबके नाम भी सामने आ जाएंगे। फहीम खान के सोशल अकाउंट पे कुछ आक्षेपार्ह पोस्ट मिले हैं उसके अकाउंट में, आक्षेपार्ह पोस्ट मिले हैं, वायलेंस वाले पोस्ट मिले हैं, और ये उसमें जो पोस्ट मिले हैं उसकी वजह से ये घटना हुई है और क्या कहते हैं बड़ी है, ये इसमें कहा जा सकता है। छावा फिल्म का भी जिक्र किया है आपने। छावा फिल्म के बाद क्या छावा फिल्म के बाद इस तरीके के पोस्ट ज्यादा किए गए क्या औरंगजेब को ग्लोरीफाई करने के, या जिस तरीके से तन से जुदा जैसे उसको ग्लोरीफाई किए गए क्या उस फिल्म के बाद? छावा मूवी से जुड़ा हुआ कोई भी हमारे एफआईआर में कंटेंट नहीं है। हमारा जो भी एफआईआर में कंटेंट है, पहला एफआईआर में कंटेंट है कि जो उस दिन प्रोटेस्ट हुआ, प्रोटेस्ट वाले वीडियो को जो कट करके जो वायरल किया गया और उसके बाद से जो वायलेंस हुआ, वो पहला हमारे इसमें है। और दूसरे में है जो वायलेंस हुआ, वायलेंस वाले वीडियो को स्प्रेड करके फर्दर वायलेंस हुआ, वो सेकंड वाले में है। तीसरे में है जो ऑफेंसिव कमेंट्स वगैरह किए गए इससे जुड़े हुए। चौथे में है जो वायलेंस को ग्लोरीफाई किया गया और फर्दर वायलेंस करने के लिए अपील किया गया। ऐसे प्रकार के 4 हमारे इसमें है। उस पार्टी के अध्यक्ष और दूसरे कार्यकर्ता ये कह रहे हैं कि फहीम सही था और उसको जानबूझकर अरेस्ट किया गया है, तो क्या उनके पार्टी के अलग अलग नेता कार्यकर्ता जो भी उससे जुड़े लोग थे उन सबको भी इन्वेस्टिगेशन या उनसे जुड़े जो अकाउंट्स हैं उन सबको वेरीफाई और देखिए, इसमें 2 प्रकार की चीजें हैं। पहला तो ये फहीम खान जो एक्चुअल में जो वायलेंस हुआ है उसमें अरेस्ट है, और उसके बाद यहाँ पर जो है कि उसने जो कॉन्स्पिरेसी की है, जो सोशल मीडिया पे पोस्ट डाले जिसकी वजह से लोग सब उससे जुड़ गए और बाहर आ गए, तो वो हमने जो प्राइमा फेसाई दिख रहा है कि ऐसा हुआ है। अब इसमें क्या है कि वो बाकी लोगों का क्या इन्वॉल्वमेंट है और जो उसको सपोर्ट कर रहे हैं कि वो सही बोल रहे हैं, तो वो तो ऑफकोर्स उसको क्या कहते हैं डिफेंड करने वाले लोग रहेंगे ही। लेकिन यहाँ पर जो बेसिकली जो हमने मॉनिटर किया सोशल मीडिया, उसके हिसाब से ये समझ में आ रहा है कि मिस इन्फॉर्मेशन पहले टप्पे में फैलाई गई। मिस इन्फॉर्मेशन फैलाने के बाद कुछ उसके वायलेंस के वीडियोज निकाले गए, उससे फर्दर वायलेंस बढ़ाया गया। और चौथा जो मैंने जैसा आपको बताया कि वायलेंस को ग्लोरीफाई किया गया, और वो जो चौथा वाला है उसमें बाहर के भी, नागपुर के बाहर के भी लोग हैं जिन्होंने वायलेंस को ग्लोरीफाई किया, और एक तरीके से उन्होंने ये कोशिश की कि ये फर्दर वायलेंस हो और स्टेट के खिलाफ में लोग इस तरीके से है, उनके सोशल मीडिया के हैंडल का जिक्र है। अभी तक की जांच में कोई टेरर एंगल आपको दिखता है? नहीं, टेरर एंगल का तो मैं नहीं बता सकता, लेकिन ये एंगल जरूर है कि जो वायलेंस जो हुआ है उसको ग्लोरीफाई किया गया और उसको और फर्दर वायलेंस करने के लिए इंसाइट किया गया। और जिस तरीके से अगर पुलिस पर पथराव उस दिन हुआ था तो उस चीज को उन्होंने ग्लोरीफाई किया और उसको उन्होंने कहा कि ये सही हुआ और ये होना चाहिए इस तरीके से। पोलिसांच्या विरोधात भडकवण्यात आलं असे समोर आलंय का? असाही तर ते गुन्हा नंबर 30/25 तेच आहे, ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विरोधात जे पोलीस आणि स्टेटच्या विरोधात जे व्हायलन्स केला होता त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केलाय आणि नंतर ग्लोरीफाय करून ते त्यांना अपील केलं की ते परत झाला पाहिजे। टोटल अकाउंट्स कितने हैं जिससे आप लोगों ने डिलीट करने के लिए कहा है? कंटेंट्स को डिलीट करने का है। ते अराउंड 230 हाँ, तो 230 के ऊपर हैं, लेकिन अभी एफआईआर में 50 के आसपास हमने उनको एक्यूज किया है, क्योंकि उनका सबका प्रॉपर इन्फॉर्मेशन निकाल के एफआईआर होती है, इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाएंगे। फहीम शेख ने एफिडेविट दिया था लोकसभा, पॉलिटिकल पार्टी का जिक्र है, आरएसएस बीजेपी या किसी पॉलिटिकल पार्टी का जिक्र है? नहीं, अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं, अभी एफआईआर में केवल उनके जो हैंडल्स हैं उनका जिक्र है। हैंडल्स के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा, फिर उसके बाद इन्व्हेस्टिगेशन में पता चलेगा कि वो किससे कनेक्टेड है। मालेगावच्या राजकीय नेत्याच्या संपर्कात होता काही पुढे आला का तपासात? क्या चीज? फहीम खान मालेगावच्या एका राजकीय नेत्याच्या संपर्कात होता? तो ये हमारे इसमें अभी नहीं आया है। फहीम खान ने सर एफिडेविट दिया था, सर औरंगजेब जिंदाबादचे नारे लावले, तो व्हिडिओ तुम्ही पडताळणी केला का? त्याच्यामध्ये कितपत सत्य?
नाही, ते जे व्हिडिओ आहेत ते आता या FIR मध्ये नाही आहे. फहीम शेखने अफिडेव्हिट दिलं होतं काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये. त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहेत, गोमांस तस्करी वगैरे इतर जे गुन्हे आहेत, त्या अफिडेव्हिट नुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहे ते आम्हाला आता माहिती नाही आहे, ते आम्ही हे करतो, शोध करतो. सर, कोणतं सबस्टॅन्शियल एव्हिडन्स इन ऑल दिस एस्टॅब्लिश झालंय का? आणि काही गुन्हे बजरंग दल आणि BHP ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट पण आहे का? बिकॉज ते पण आहे ना यामध्ये, ते लोक पण आहे. आणि ते सगळं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे, कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे. त्यांनी पोस्ट केलेलं आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा. आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे. बजरंग दल आणि BHP वर कोणते गुन्हे दाखल केले? नाही, जे व्हायलन्सचे व्हिडिओ आहे, जे 28 नंबर आहे, 28 मध्ये ते व्हायलन्सचा व्हिडिओ आहे, त्यांनी स्प्रेड केलेला आहे. त्यामुळे फर्दर ते व्हायलन्स जे झालेले आहेत, दोघंही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्टमध्ये. म्हणजे दोघंही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते. काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे. पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली, त्यांना पण आम्ही झालेला आहे. ते दोघंही पक्षाचे लोक यामध्ये आहे. सर, जो फहीम खान का अकाउंट है उसमें क्या देश के बाहर के लोग भी जुड़े हैं, उसके फॉलोअर्स हैं उसमें? ते आम्ही शोधतो आता काय आहे ते, आता व्हेरीफाय करायचं. काही फोन, कम्प्युटर, लॅपटॉप नाही, ते फहीम खानच्या तर जप्त केलेलं आहे. तर ते आता तेथील पोलीसचे कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शनवरून घेतो आणि ते आमचे हे मध्ये करतो. किती फोन जप्त केले, कम्प्युटर, लॅपटॉप, असा आकडा काही सांगू शकाल? 10, 15, 25? आता FIR दाखल झालेली आहे. यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे. चर्चा अशी आहे की नागपुरात जे काही स्प्रेड झाले, व्हिडिओज झाले, त्याचे बांगलादेशचे ऍक्टिव्हिस्ट जे होते, सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट, त्यांचं सर्व हात आहे आणि त्यांनी खूप स्प्रेड केलं. कितपत खरं आहे ते आता तपासाचा भाग आहे, ते एस्टॅब्लिश होणार आहे 1-2 दिवसामध्ये. पण त्याचा हात आहे. सय्यद आसिम नावाचं एक कोणी व्यक्तीचं नाव इथे त्याचा उत्तर प्रदेशमध्ये एका मर्डरशी संबंध होता, याच पक्षाचा तो कार्यकर्ता होता. ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत, ट्विटर हँडल, त्यांचे जे IDs आहेत, त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे. त्याचे मागेचे लोक कोण आहे ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार सर, आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, नागपूर शहरात 3600 CCTV आहे, त्यातले जवळपास 1600 CCTV बंद आहे आणि ज्या ठिकाणी हिंसा झाली तिथे जवळपास 60 CCTV बंद आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर महानगरपालिका आणि LNTने सुरू करावे यासाठी काही प्रयत्न केला जाणार आहे का? नाही, ते पण आमच्या विषय नाही आहे ना, ते जे ऑफिसरच्या विषय ते तुम्ही त्यांच्या. तर नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खानसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.